नमस्कार मंडळी. गौरी गणपतीच्या आगमनानं प्रसन्न झालेल्या तुमच्या घरात हास्याचे दीप उजळून वातावरण मंगलमय करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सेलिब्रिटी अँकर अंशुमनवर आली आहे आपल्या को अँकरला सांभाळून घेण्याची जबाबदारी. बघूया तो ती कशी पार पाडतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत लोकलच्या स्पीडनं पंचेस टाकून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं लाफ्टर वसूल करणारा अंशुमन विचारे आणि कॉमेडीच्या गल्लीत जिचा हाय वट अशी चेतना भट. अरे म्युझिक काय वाजवत आहे? ट्रायल प्रॅक्टिस नका करू. आणि सगळे रेडी आहेत ना? आमिर पुढच्या इव्हेंटची नंतर बुकिंग कर. हा इव्हेंट पहिला कर आधी, कळलं काय? हा बाबा झोपू नको प्लीज. सगळे रेडी आहेत ना? हा प्लीज सुरू करूया आता. सुरू करू. बापरे, कोणाचं तरी माईक चालू आहे वाटतं. यांची फालतुगिरी चालू आहे इकडे यार. साहेब तुम्ही काहीतरीच बोलता बर का? इतकी छान दिसते का मी? आता खोटं आहे का? खोटं आता आहे तुझं एवढं सुंदर. काय करायचं का आता? ऐक ना, तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. प्रश्नच नाही. मी काय म्हणतोय, आता अँकरिंगला सुरुवात करूया. मॅडम लोक थांबलेत तिकडे. चला चला. साहेब तुमचं शुभेच्छा राहू दे बर का. जाणार तू? तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जात. तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. प्रश्नच नाही साहेब. मी काय म्हणतो, चेतना मॅडम ते टेलिप्रॉम्प्टर बघितलंय ना? म्हणजे स्क्रीन असतं नाही का आपल्यासाठी, स्क्रिप्ट असते, आपण ती वाचत असतो. लोकांना दिसत नाही पण स्क्रिप्ट वाचत जातो. म्हणजे एकदा बरं पडेल ना तुम्हाला ती वाचली तर. म्हणजे ते वाचून बोलतात? नाही ते आर्टिस्ट आहेत, त्यांचं पाठ असतं. त्यांची गोष्टच वेगळी आहे. एकदा तोंड ओळख झाली तर बरं पडेल ना. ज्यादा ओळख वाढवतच नसतो आपण कोणाशी. बरोबर काय साहेब? आपलं तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. मी काय म्हणतो, आपण सुरू करूया का? म्हणजे घोळ नको पटकन. हा प्लीज जरा. साहेब तिथं माझ्या समोर बसा बर का. विचारे. हा साहेब एकदम दणका झाला पाहिजे. हो ना साहेब, एकदम प्रश्नच नाही. आपण पिक्चर करणार आहे तुम्हाला घेऊन. थँक्यू साहेब. तुम्ही डील मध्ये. हा तुम्ही डील मध्ये, ते लीड मध्ये. लीड मध्ये तुम्ही लीड मध्ये. आणि ते हिरोईन म्हणून आहे का? आता कोण वेगळा असणार आहे का? तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. अरे यांची काळजी करू नका. यांचा परफॉर्मन्स एकदम, ते कोणता पण असू दे, परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहे ना, आपण गॅरंटी घेणार आहे. हो साहेब. साहेब उशीर होत आहे, जरा सुरू करूया ना. एकदम कारण एकदम जोरात. हो साहेब. जाऊ का? जात आहे. थांबतो आपल्याला काय साहेब इथेच किट इकडे बसलो. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व रसिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपापले मोबाईल्स कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवावेत, जेणेकरून अखंड मनोरंजनाचा त्यांना लाभ घेता येईल. कोण आहे शान्या? इथं हा माणूस घसा फाडून बोंबलतोय की मोबाईल बंद करा म्हणून. कोणाचा फोन वाजला रे? कोणाचा फोन वाजला? ऐका मॅडम, हा माणूस येडाय. हा येडाय का माणूस? चेतना मॅडम, याला काम धंदे नाही इथं. साहेब तुम्ही थांबा, ते लय बाराचे तुम्हाला माहित नाही. आणा त्याला इकडे आणा. कोण आहे रे तो? कोण आहे? मी काय ऐका, मला वाटतं तुमचा मोबाईल वाजतो इथे, बघा ना. कोणाचा? तुमचा एकदा चेक करा ना प्लीज जरा. माझा? येस प्लीज जरा. काय बोलताय तुम्ही? माझा साहेबांनी विचार हाकलो ना, बाहेर हाकलो मला. क्या बात आहे. नाही खरं म्हणजे साहेबांनी आणि मी ठरवून असं विचार केलेला की असा मोबाईल वाजला तर काय डिस्टर्ब होऊ शकतो, यासाठी साहेबांचा प्लॅन होता. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर नमस्कार. राम मंडळी. तर दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स, चला मामाच्या गावाला जाऊया. प्रस्तुत
चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी गडगडाटी स्वागत करतो. या रंगतदार सोहळ्यामध्ये मला साथ सोबत करण्यासाठी तुझी बिनवादली पी पी, आमदार उघडानादार, खाटेवर कोणाचं कबूतर करते गुटरगू, अशा सुपरहिट अल्बमच्या अदाकारा आणि ज्यांना सामाजिक कार्यामध्ये विशेष रुची आहे. महिनाभरापूर्वी त्या साहेबांच्या महिला कमिटीमध्ये जॉईन झाल्या आणि महिनाभरात अध्यक्ष झाल्या. तर अशा सुसाट वेगाच्या मिस चेतना बाई यांचं मी स्वागत करतो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. माझा इंट्रो माझ्याबद्दल बोला. माझ्याबद्दल ते पापू चे क्या बात आहे. पहिलाच वाक्यात षटकार मारलेला आहे. विरोधाचा एकदम अक्षरशः शिखर गाठलेला आहे. चेतनाताईंनी पा पी पू पू करून जबरदस्त विरोध निर्माण केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर फार वेळ दवडता. नमस्कार मंडळी. दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अधिक वेळ न दवडता सालाबादप्रमाणे आपण ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि ईशस्तवन सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो नेहा ठाकूर यांना. घ्या आस्वाद घ्या. मॅडम ऐका ना, समोर दिलं तुम्ही प्रॉपर वाचा ना. खूप गडबड होते. एवढं काही नाही झालंय त्या. नाही खूपच काहीच नाही झालेलं आहे ऍक्च्युली. पण काय मला चष्मा नाही ना लावलाय मी, म्हणून मला ते धुरकट दिसलं आमचं. अच्छा तुम्हाला चष्मा आहे का? हा तो लावा. गोंधळ होते सगळा. नाही मी नाही चष्मा लावणार. असं काय करताय? गडबड ना सगळी. साहेबांना आवडत नाही ना साहेब. चष्मा लई मध्ये येतो. अडचण होते साहेबांना. मी नाही लावणार. साहेब असताना अडचण शक्य आहे, पण आता इथे महत्वाचं माझी अडचण लक्षात घ्या. समोर ती गडबड होते सगळी. साहेब समोरच बसलेत ना, मी कसं चष्मा लावणार सांगा बरं. बरं एक काम करा. हे क्यू कार्ड आहे, ह्याच्यात स्क्रिप्ट आहे. ती वाचून तरी बोलाल का? म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. लांबचा प्रॉब्लेम आहे ना. अरे संपलाय. या क्या बात आहे. ईशस्तवनाने एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे. जणू ईश्वराने आशीर्वाद दिलाय असं वातावरण तयार झालेलं आहे. तेव्हा नेहा ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय तुमचं वाक्य आहे काय? ते जरा वेळन तोंडाबा. क्या बात आहे. दुसरा षटकार. क्या बात आहे. एका बॉल मध्ये 2-2 षटकार मारणाऱ्या या चेतनाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता फार वेळ जवळता मीच तुम्हाला सांगतो पुढचा नक्की प्रकार काय आहे तो. यानंतर तोंड बासरी फेम समीर चौगुले यांना मी मंचावर आमंत्रित करतो. एक हरहुन्नरी कलावंत, म्हणजे US ला असं सांगून दैसरच्या कांदरपाड्याच्या ब्रिजवर फोटो काढणारे अत्यंत हरहुन्नरी कलावंत. म्हणजे बासरीचा आवाज म्हणू नका, बेलचा आवाज म्हणू नका, दरवाजाचा आवाज म्हणू नका, कॉटचा आवाज म्हणू नका, असे 57 आवाज काढतात स्वतःचा आवाज सोडून. एकदा जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी प्लीज. मॅडम खूपच फालतूगिरी होतो. तुम्ही दिलेलं पण वाचत नाही. तेवढं तरी वाचा ना. कसं दिसणार मला? मला जवळचा पण चष्मा आहे ना. जेव्हा मग ते चष्मा वापरून काय ते बोला ना. खूप गडबड होते. असं काय करताय? कसं वापरणार मी? नाही ना, लय घाण दिसते. विचार काय चाललंय? काय झालं? ते थोडे धूळ उडते ना. मी म्हटलं मॅडम तुम्ही चष्मा वापरा, एकदम स्टाईल मध्ये दिसेल सगळी. छान प्रेझेंट ठेवले सगळं. चालेल ना, त्यात का आपला घ्या ना. तुमचा ऐका, तुम्हाला पण दिसत नाही ऍक्च्युली त्यांचा चष्मा त्यांच्याकडे असला तर तुमच्याकडे आहेत ना? बाहेरच पडत नाही साहेब. खूप छान वाटेल ते. लावू का चष्मा? फक्त आपल्याकडे ना वापरायचा, बाकी सगळे ते चष्मा प्रॉब्लेम होतो. बाकी वापरायचा. थँक्यू सर. जोरदार. येस माहित ना आपला पिक्चर करायचा. हो साहेब. हा एकदम मस्त जोरदार. थँक्यू साहेब. थँक्यू. या थँक्यू. जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी, त्यांच्या आवाजासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय मग चेतना, कसं काय वाटतोय कार्यक्रम? चेतना तुझ्या गालावरची खळी लई सुंदर दिसते. हो अंशुमान. हो तुमचं वाचा ना, माझं काय वाचताय? चेतना तुम्हाला काय वाटतं याच्या पुढचा कार्यक्रम कोणता असेल? तुम्हाला काय बघायचंय चेतना?
क्या बात आहे, क्या बात आहे. खरं म्हणजे कुठल्या कुठल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये एक अँकर दुसऱ्या अँकरची वाक्य बोलतो तेव्हा काय गंमत होते त्याची ही झलक होती. त्यात इथेच थांबूया कारण फार काय सहन होणार नाही आपल्याला. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय शास्त्रीय नृत्यांगना, सगळ्यांच्या दिलांची धडकन प्राजक्ता माळी यांचं एक दिलखेचक नृत्य. नृत्याचे बोल आहेत मी काय करताय वाचत नाही यार. तुमची वाक्य वाचा फालतू चालले मग डोका होत चाललंय. अहो त्याचं काय झालं, मी असं बोट ठेवलं की नाही, मग मी असं लाईन खाली 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 वाचत गेले. माझ्या लक्षात आलं वाचताना की ते माझं नाही तुमचं आहे, पण मग आता वाच जाऊ दे ना, पुढे जाऊ दे. ती माझी वाक्य आहेत ना, तुम्ही तुमची वाक्य वाचा ना. चेतना म्हणजे मी आहे का? जाऊ दे ना. जाऊ दे कसं काय? समोर कोणाला काही कळतंय का? कळतंय कसं काय ना? कोणी मन लावून ऐकत नाही हो. आणि तुम्हाला कौतुक पाहिजे ना माझं. मग अशी वाचता येत नव्हतं, आता मी वाचून दाखवलं सगळं. आपण तुम्हाला कळलं ना, माती खाली सुधारा ना पुढे. मग कोणाला नाही कळत हो. मी म्हंटल आपली कॉमेडी चालली तर कॉमेडी होऊ जाऊ दे. लोक कशी हसतात बघा ना, कॉमेडी झाली. लोक तुम्हाला हसतायत, तुमच्या मला पण हसतायत. काय करताय तुम्ही? वाचा ना व्यवस्थित. तसं काय करताय? मला मग जळतात हा? जळतात लोक माझ्यावर. अच्छा. असं लगेच आली आणि लगेच समितीची अध्यक्ष झाली ना म्हणून जळतात माझ्यावर. कुठल्या अध्यक्षात मला घेणं देणं नाही. हे आहे नीट वाचा. माझं कळलं तुम्हाला. प्लीज आता काम करूया आपण डायरेक्ट 16 हात घालू होता. डायरेक्ट 16 हे करूया आणि प्रॉब्लेम नको. चालेल? तुम्हाला जमेल ना हे? 200%. मी 134 अँकरिंग शो केले, मला एवढा कॉन्फिडन्स आला नाही. तुम्हाला कुठून आला कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स मला साहेबांनी दिलाय. चला जाऊया पटकन. तर आता मी सगळं बोलतो, तुम्ही फक्त अतिथींची नावं घ्या. हा? कोणाची? पाहुण्यांची. तर आता खरं म्हणजे दळणवळण ट्रॅव्हल्स प्रस्तुत चला मामाच्या गावाला जाऊया प्रायोजित सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 याच्या पुरस्काराची घोषणा आम्ही आता करतोय. कैलासवासी गणपतराव मोरे पुरस्कृत शांताराम भाणुगे पारितोषिक केदार मोरे यांच्या हस्ते प्रदान केलं जात आहे. ललिता श्रोत्री यांना बोलवा ना. तर कैलासवासी गणपतराव मोरे यांनी ताबडतोब इथं स्टेजवर यावं. ते कसे येतील? कैलासवासी नाही, ललिता श्रोत्री यांना पुरस्कार आहे, त्यांचं नाव घ्या ना तुम्ही. सॉरी तो मांत्रिक बिघाड झाला. मांत्रिक नाही, तांत्रिक बिघाड सगळा. तर कैलासवासी ललिता श्रोत्री यांनी ताबडतोब इथं कैलासवासी नाही आहे. तुम्ही श्री शौचालय की सगळीकडे खिरापत वाटल्यासारखे कैलासवासी करताय तुम्ही. तुम्हाला अक्कल आहे का? काय चाललंय? नाही काय नाही काय चाललंय? काय चाललंय? थोडंसं अरे कैलासवासी ललिता श्रोत्री काय? अरे तो जिवंत आहेत त्या बाई. काय झालं तुमचं? काय फालतूगिरी चालली? काय सॉरी कसं सॉरी? जरा कैलासवासीचा गोंधळ झाला ना. गोंधळ झाला. कोण हाय कोण नाही कळतच नाही हो. आता ज्यांना अवॉर्ड हाय त्यांनी पटकन इथं स्टेजवर येऊन अवॉर्ड घेऊन जायचं की नाही? लोकांना पण लई माज असतो. हल्ली काय ना फॅड आले. कसलं? अवॉर्ड ज्यांना असतं ना ते अवॉर्ड फंक्शनला येतच नाही. असो तर मी आता कैलासवासी केदार मोरे यांना इथं स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी लवकरात लवकर इथं यावं. बाई अगं काय डोक्यावर पडलीस काय तू? कैलासवासी केदार मोरे? अरे मी केदार मोरे आहे, मी जिवंत आहे. काय आहे कैलासवासी गणपत मोरे हे माझे आजोबा आहेत आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार ललिता श्रोत्री यांना माझ्या हस्ते द्यायचा. नाही बरोबर आहे, थोडासा घोळ झाला. हा घोळ आहे. म्हणजे मी किती वर्ष अँकरिंग करतो तुम्ही? मी करतो. 134 अँकरिंगचे शो केलेत ना. काय थोडंसं यांच्यामुळे गेट आउट. यांना मी सांगत होते पण यांनी माझं ऐकलं अरे नाही. माझं कसं नाही? मी तुम्हाला मगापासून समजावत होते की हे असं नाही. माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका मी ह्या बाईनं बोलतो. नाही ना. गेट आउट. दोन टाका. ऐका ना. दोन टाका. निघा. वा मस्त झाला परफॉर्मन्स. तुम्ही काय राहो, तुमची गोष्टच वेगळी आहे. आणि मला माझ्या शास्त्रीय नृत्याचे बोल देखील फार आवडले. मजा आली. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हास्य रसिक, तुम्हाला कसा वाटलाय परफॉर्मन्स? सई, पप्पे दिल्यावर खातो कोण? अमेझिंग आयडिया होती. चेतना, यू आर अमेझिंग. मला तू खूप आवडायला लागली आहेस. दिवसेंदिवस तुझ्याबद्दलचं प्रेम माझं वाढत चाललंय. अंशू, आउटस्टँडिंग. मला ही कॉन्सेप्टच खूप आवडली आणि खूप भन्नाट झाला परफॉर्मन्स. मला खूप आवडला आणि तुमच्याकडून असेच विविध ढंगी परफॉर्मन्सेस एक्सपेक्टेड आहेत. साहेब, तुमची गोष्ट खरंच वेगळी आहे. मानलं तुम्हाला. वा. प्रसाद दादा,
मस्त होती कॉन्सेप्ट आणि सादरीकरण पण खूप छान झालं. बरेचदा आपण अशा फंक्शन्सला जात असतो कुठल्या प्रायव्हेट आणि भयंकर डेंजर निवेदक निवेदिका समोर येतात. एकदा एका निवेदिकेनी तिला सत्काराला बोलवायचं होतं तर ती म्हणाली मी अभिनेते प्रसादोक यांना रंगमंचावर बोलवते, अभिनेत्री सई तामणकर यांना रंगमंचावर बोलवते. मग म्हणाली मी कवी संदीप खरे यांना रंगमंचावर बोलवते, मी कवयित्री चेतना भट यांना रंगमंचावर बोलवते, मग मी गायक किशोर यांना रंगमंचावर बोलवते आणि मी गायत्री नेहा ठाकूर यांना गायत्री. तिला वाटलं की अभिनेता अभिनेत्री कवयित्री तसं गायत्री असतो असं तिला वाटलं. आणि तुझं जे बसून जे चाललं होतं ते सगळं जमतच तुला प्रसाद. पण खूप मजा आली, ओव्हरऑल खूप मजा आली. तुमच्यासाठी एक शेर. सारे समझदार हो तो ठीक है वरना समझ ही मंजिल है. सारे समझदार हो तो ठीक वरना समझ ही मंजिल है. अगर गधे को बनाने जाओ शेर तो लाते ही हासिल है. वा 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 वा. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. मंडळी, एका नवऱ्यानं कापडाचा बिझनेस करायचं ठरवलंय. बघूया त्याच्या बायकोचा त्याला कसा सपोर्ट मिळतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत अरे हो मेलो मेलो किती हसवाल या वाक्याची पारायण करायला लावणारी जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. बेल वाजवते, दरवाजा उघड नाही. आधीची बेल वाजवतो, झोपून कशी राखतेस? अरे थांब ना तू, असं कसं एकदम येतोस? सॉरी. कोण आलं आता काय माहिती. अय्या, अरे तू इतक्या लवकर कसं काय? हा, ऑफिसने काय ऐक पेस्ट कंट्रोल केलं का? तू ऑफिसचं नाव काढू नको. अरे सोडून आलोय मी. काय? नोकरी सोडून आलोय. अरे काय बोलतोस तू? येस. एक मिनिट तू बस इथे. तू गोळ्या घेतोस का? मी पाणी आणते. अरे गप्प बरं इकडे बस. अगं लात मारून आलोय मी. रोजचं जायचं तिकडे, मस्टरवर सही करायची, रोजची दगदग, ट्रेनची गर्दी, त्याच्यानंतर तो बॉसची दादागिरी, लंच टाइम झालं की भंकस मध्ये शिजवलेलं तुझं अन्न खायचं. कशाला पाहिजे ते? नोकरी सोडून आलोय आता मी. धंदा करणार, बिझनेस. सुरतला साड्या स्वस्त मिळतात, मी साड्या आणणार आणि इकडे विकणार. दॅट्स इट. एक मिनिट हे आणणं विकणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. ए तू मला नको शिकवू, काय रॉकेट सायन्स आहे ते. साडी विकता मला येणार नाही. हे बस सगळं सेट झालेलं आहे. माझा एक कलिग आहे, तो सुरतला राहतो. तो म्हणाला साड्या स्वस्त आहेत, तो रोज ट्रेननी मला पार्सल पाठवणार, मी ते इकडे आणणार. हे बघ आता मी नोकरी सोडतोय म्हटल्यावर मला ड्यूज मिळतील. 7-8 लाख रुपये मिळणार आहेत. एक गाळा घेऊन टाकू, तिकडे विक्री सुरू. ओके, 2 वर्षात मॉलला जायचं. श्रीमंत. तू फक्त मला सपोर्ट करणार की नाही तेवढंच सांग. नाही हे बघ, सपोर्ट मी करेन तुला. सपोर्ट मी करेन. थँक्यू. अगदी मी तुझी बायको आहे म्हटलं मी सपोर्ट करणार तर कोण करणार नाही का? आणि संसार म्हणजे 2 रथाची चाकं ना. एक गडबडलं तर एकाने सावरायचं असतं. मी सपोर्ट करणार तुला. हे बघ मला पण काय म्हणायचंय, हे एवढी मोठी रिस्क घेणं तुला जमणार आहे का? तुझ्या बरोबर मी आता लग्न केलं, एवढी मोठी रिस्क घेतली, आता या रिस्क मला काय सांगतेस तू? हो की नाही? विनोद बाजूला ठेव. ऐक ना, विनोद बाजूला ठेव. मला काय म्हणायचंय, बिझनेस तुला जमणार आहे का? खूप रिस्क असते, लक्षात घे. सोपं नाही येते. ऐक ना, मला काय म्हणायचंय, इतकं वाटत इतकं सोपं नाही. एक काम करूया. मुळात तो तुला धंदा जमणार आहे का नाही हे आधी पडताळून बघूया ना. खात्री कर आणि मग नोकरी सोड. कसं वाटतं तुला? म्हणजे काय करायचं मला कळत नाही. मी तुला आपण मॉक करूया ना. म्हणजे काय करूया सांगते. आता तात्पुरता तू विक्रेता आहे आणि मी गिराईक आहे. तू मला साडी विकून दाखव, ती तुला विकता आली की संपलं. म्हणजे माझ्या केपेबिलिटीजवर तू शंका घेतेस? असं नाही. 10 वर्ष मी सेल्स फील्ड मध्ये आहे, मला एक साधी साडी विकता येणार नाही. नाही मी शंका घेत नाहीये. शंका जा ना तुझा. समीर मी शंका का घेऊ? अरे खेळूया आपण. खेळत नाहीये मी, तुला सांगते सिच्युएशन काय आहे ना ती सांगते. मी तयार आहे. यू वॉन्ट टू टेस्ट मी? टेस्ट मी. अरे बापरे. मला हे बघ, मला असं म्हणायचंय की तू सोपं नाही येते. माहिती ना. ठीक आहे माझं पण ट्रेनिंग होईल नाही का? तुला पण मजा येईल. मजा काय?
आता साड्या आणतो मी सगळ्या हा आता मी विकून दाखवतो मी आणते. ऐक, तू सगळं कपाट ना खाली करशील. एक हा, मिनिट, जा, मी जा, आणते जा. साड्या. वाटेल तसं वागतोस तू. 10 वर्ष मी सेल्स मध्ये ही मला शिकवणार एक साडी कशी विकायची ते. या काहीच साड्या- प्रॉब्लेम नाही. ठेव हा, इकडे. इथे ठेवते. हा, हा इकडे हे ठेव आता ना. आपलं दुकान. माझं दुकान आहे ना, मी माझं बघेन. अरे बापरे, बघ. ठीक आहे, ठेव. ओके. हा, आता लक्षात घे, तू विक्रेता आहे, हा, Yes. मी कस्टमर. ठीक हा, आहे? हा. हा, मी आले. हा रेडी आहेस? हा, हो. या. आये नमस्कार मॅडम. काय म्हणताय? काय दाखवू? काय म्हणताय? काय दुकान शूज कुठे पडले, जळलं काय, दरिद्री सोफ्याचं कवर आहे. एसी बाई 10 वर्ष सांगते एसी घ्या लावून. पर्सनल होतं एसी. घरातलं कुठे बोलतो? एसीचं नको बोलू इकडे. ये परत आता. ठीक, ये. आइए नमस्कार भाभी जी. कैसी हैं? कैसी हैं? काय चेहरा आहे, मला नाही घ्यायचं इकडे. चेहऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला? हे मदत कुठे काढलं तू अरे चेहरा? नाही आवडला त्या बाईला चेहरा. कस्टमर गेला तुझा. नाहीतर काय जळले. मला 10 वर्ष झाले संसार करते. घरी पण हा चेहरा, दुकानात पण तो चेहरा. ह्याला काय अर्थ आहे? 1 मिनिट हे बघ. तू मला नवरा समजू नकोस. मी दुकानदार आहे, हो. अनोळखी आहे. कळलं का तुला? बरोबर. तसं वाग. Sorry. पर्सनल गोष्टी ह्याच्यात काढू नकोस. सॉरी, माझं चुकतंय. करेक्ट आहेस तू. बरोबर. तू माझा नवरा नाहीयेस, मी तुझी बायको नाहीये. हा. तू विक्रेता आहेस, मी कस्टमर हाँ आहे. ओके. जा आता ये. आइए कैसी है भाभी जी? ए उजेडी चमन, मालिक को बुलाव. ए तुझा बाप उजेड चमन कुणाला बोलते? तुझा बाप काय डोक्यावर काय ताडोबाचा जंगल घेऊन फिरतो काय? ए देखो, कस्टमर के साथ ऐसे बात नहीं करने का. हाँ, ऐसा नहीं करने का ऐसा बात. वैसा नहीं बोलने का. जाओ तुम्हारे मालिक को बुलाओ. नौकर लोग कैसा बात करता है तुम लोग? मैं मालिक है. हाँ, फिर नौकर को भेजो. मेरे को नहीं धंधा करना है. तुम अरे मैं अकेला है इधर. तुम बोले थोबट नहीं दिखने का मेरे को. जाओ. अरे मैं अकेला है इधर इस दुकान में. अकेला है? हाँ. अकेला है? हाँ. तो इडली बेचो ना गाड़ी पे. साड़ी कोई को बिकता है? अरे मैं साड़ी बेचेगा नहीं तो माचिस की गाड़ी बेचेगा. तुमको क्या करने का है? हमको बोलताय तुम? बावळट. टाइम प्लीज. असं बोलतात कस्टमरशी? मग? असं बोलतात बावळट? हा, याचा अर्थ काय माहितीये का? दुकानात माणूस ठेवावा लागेल. कळलं का? एकट्याने काही नाही होणार. अरे पण तू सतत अपमान करणारा कस्टमर का बनते? जो येतोय तो अपमान करतोय असं ठरवून करतेस का सगळं? ठरवून का करेन समीर? एखादा असं ठरवून का करेन मी मुद्दामून करत असं वाटतं का? असं कसाही कस्टमर येऊ शकतो, तू तुझा अपमान करू शकतो. तुझे पेशन्स हवे ना त्याला हाताळण्यासाठी. एक मिनिट, कसाई येऊ शकतो ना? हा. मग एखादा चांगला पण येईल ना कसाई मध्ये. चल चांगला ये. चल ठीक. हा जा ठीक. जा तिकडे. नमस्कार भाभी जी, कैसी हैं? नए साड़ियाँ लाया हूँ. सूरत की साड़ियाँ बहुत बेहतरीन स्टॉक आया है और बहुत अच्छा स्टॉक आया है. चुप कर ना, चुप कर ना, चुप बैठा ना. पिर सतत काला चुप बैठा, चुप बैठा. लेने को आई हूँ ना मैं, तो साड़ी लूंगी. अरे लूंगी नहीं, साड़ी है हमारी. सॉरी. सब विनोद मारणार है. नहीं जस्ट सॉरी. देखो कैसी साड़ी है. हाँ ये देखो, बहुत यहाँ अच्छी साड़ी. बैठने के लिए वगैरह कुछ नहीं है क्या? नहीं है ना बैठने के लिए. ये ना, ये है ना, इधर बैठो. ये साड़ी देखो, ये देखो. माझ्या पप्पानी कन्यादानात दिलेली साडी आहे ती. आण. नीट ठेवती जागेवर. हाँ दिखाओ तुम्हारे पास साड़ियाँ क्या क्या है. ये साड़ी है. ये देखो साड़ी. आंग पे नहीं, थोड़ा दूर रखो. हाँ, अच्छा अंगसटीला नाही यायचं आमच्या. लांब लांब. ये देखो साड़ी, बहुत अच्छा है. इसका कॉर्नर देखो, इसका सारा परीक देखो, त्रिज्या देखो. ये देखो. हाँ ठीक है. अच्छा नहीं लगा मेरे को. दूसरा बताओ कोई. और कुछ मंगाओ, चाय पानी कुछ मंगाओ. चाय लोगे या क्या है, कॉफी लोगे? नहीं रॉयल फालुदा मंगाओ. क्या बापाचं लग्न आहे तुझ्या? रॉयल फालुदा
चहा कॉफी विचारली चहा कॉफी सांगायची झाली झाली असं नाही सांगायचं मला. एक मिनिट, हाँ? अभी 5 लाख का खरीदी करेंगे तो 200 रुपए से रॉयल फालूदा नहीं मंगा सकते तुम? अरे 250 कैसा फालतू दुकान है तुम्हारा? अरे रॉयल फालुदा आणणार कुठून इथे पण अचानक? Please, एक मिनिट, असं बोलणार आहेस तू कस्टमरशी? असं बोलणार आहेस कस्टमरशी? अरे पण ही एवढं- पद्धत आहे तुझी? हे बघ, आम्ही जेव्हा जातो ना दुकानात तेव्हा सांगतो त्यांना बाबा हे मागवा ते मागवा, ते लगेच आणून देतात. ते आणून देतात? हा, मग हा तुझा स्वभाव आहे ना, हा तुझ्या स्वभावामुळे ना अख्खा बिझनेस पाण्यात घालणार आहेस तू आमचा. गेले गेले माझ्या बापाचे सगळे पैसे गेले खड्ड्यात. ए तुझ्या बापाचा काय संबंध? मग तुझ्या बापाचा काय संबंध? अरे वा, हा साडीचा बिझनेस सुरू करायचा तेव्हा माझ्या बापाकडेच गेला होतास ना, भांडवलासाठी पैसे द्या पैसे द्या. ए येडपट ए! हा धंदा अजून सुरू व्हायचाय. हा सुरू होणार, मला ड्यूज मिळणार, मग मी त्यात ढालणार असं आहे ते. अरे बापाचं काय मला सांगते? एक पैसा दिला का बापाने तुझ्या मला? काय खोटारडा असशील रे, हे टकलावर केस पेरलेत नाही ते कुणाच्या पैशाने? कोणाच्या पैशाने? दे माझ्या बापाचे पैसे परत देतो. ए केस नाही घ्यायचे. दे. चल तिकडे केस नाही घ्यायचे. शहाणा आला लगेच, बापाकडे मागत नाही म्हणे, ठीक आहे. ज्याला त्याला बाप लागतो माझा पैसा पैसा पैसा. ठीक आहे. सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी. सॉरी. आता जा नवीन कस्टमर बनून ये जा. आओ आओ पधारो मॅडम पधारो पधारो. हा तुमच्याकडे साड्या आहेत का? साड्या इकडच्या गल्ल्या मेल्या हुंडाळल्या, एकीकडे साडी नाही. तुमच्याकडे नारायणपेठची साड्या आहे का? साड्या काय आहे? ते काय आहे? एक कस्टमरला असं तोंडावर चिडवणार आहेस तू असं असं करून? हा, हसतोस काय बावळटा? असं चिडवणार आहेस तू? जस्ट पंच मारला मी. ती नाकावर पंच मारलेली जाईल निघून. पोलीस कंप्लेंट करायला अक्कल आहे का तुला? बायकोला चिडवतो एवढं पुरे नाहीये, दुकानात आलेल्या बायकोला चिडवणार आहेस तू मूर्खा? सॉरी. कस्टमर कसा येऊ शकतो वेडा वागला? तुला नीट वागलं पाहिजे त्याच्याशी. ही कुठली बाई आहे? कुठलं वर्किंग अरे. आहे? ही कुठली बाई आहे? तुला काही प्रॉब्लेम असतो यार? मजा मी नाही करत. सॉरी सॉरी. ये आता ये. काय ही बाई अशी तर आहे? हा ये असं. ओके ठीक आहे. तुमच्याकडे साड्या आहेत? नारायण पेठची साडी दाखवा जरा. नारायण पेठ दाखवतो ना नारायण. चांगला रंग दाखवा. असं नको व्हायला की मी आले आणि साडीच नाही घेत. तुम्ही साडी मार बसला आहात. लक्षात नाही आलं, जळलं तुमचं एवढंच दुकान. सॉरी सॉरी सॉरी. या गल्लीतलं दुकान. ही बघा तुमची आवडती साडी. टॅमॅटो रंग आहे का? टॅमॅटो टॅमॅटो रंग. टमाटो रंग. टॅमॅटो रंग. अर्धा कच्चा टोमॅटो पाहिजे की पूर्ण पिकले? कसा पाहिजे टोमॅटो? कसा एक पाहिजे? मिनिट बघू जरा. हा पाहिजे. हा चांगला. हा, हा, हा. आवडला का? हा आंबा जरा. आगाबाई रंगा दिसत नाही. रंग दिसत नाही. एक काम करू का? हा, बोला. मी जरा उन्हात रंग बघून येते. हा, जा जा जा. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. बघते हा रंग. हिचं काय वर्किंग आहे? एक्सक्यूज मी, हा. जॉर्जेटची साड्या आहेत का? 3-4 जरा दाखव मला. आता घेऊन गेलात ती साडी द्या ना. ती बाई गेली पळून बावळटा. म्हणजे? अशी आले ती गेली पळून साडी घेऊन. अरे पळून गेली? आपला तिच्याकडे असा बघत बावळटा. अरे असं कसं झालं? असं कसं? तू तिच्या हातात साडी दिली कशी उन्हात दाखवायला? अरे पण कस्टमर म्हटलं विश्वास ठेवायला पाहिजे ना. असा डोळे झाकून विश्वास ठेवतं का कुणी? बावळटा. लक्ष नको झाले. 200 रुपयाचं नुकसान झालं. ओके ठीक आहे. याच्यापुढे मूर्ख. काळजी याच्यापुढे काळजी घेईन मी. अरे मूर्खा, तू जायचं तिच्या बरोबर आणि तिला उन्हात साडी दाखवायची. बरं ही बघा साडी, तिला हवी असेल तर ती घेईल, ती जाईल. चालेल मी मी हा हा, जा 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 उन्हात दाखवायला जा. व्हेरी गुड. इकडे काउंटरवर असलेल्या साड्या आणि पैसे बाकीच्या बायका नेऊन चोरून घेऊन जातील. अरे मूर्खा, सीसीटीव्ही लाव दुकानात. सीसीटीव्ही. ठीक आहे मी सीसीटीव्ही लावतो. हा वा वा, काय अगदी आयडिया काढली सीसीटीव्ही लावणार. तुला काय वाटतं सीसीटीव्ही लावलं की झालं? अरे मूर्खा, चोर मास्क घालून येतील, ते चोरतील तेव्हा काय दिसणार त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये? काय अक्कल, काय आयडिया शोधून काढतात. अरे तुझी साईड आहे ना म्हशे. सीसीटीव्ही कोण बोलला? मी बोलला सीसीटीव्ही. असा तोंडातून बाहेर पडला माझ्या. तूच बोललीस ना सीसीटीव्ही. तूच आयडिया सांगते. तूच माझ्यावर ओरडतेस. मी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवते तुला समीर. चांगल्या पण आणि वाईट पण. असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. मला दाखवणं कर्तव्य आहे. ये बनून ये. काय ते बनून ये. कस्टमर बनून ये. धंदा करायचा तर कर, जमेल का बघ. मला माहिती आहे, नाहीतर तू तुझी नोकरी कर. जा तिकडे.
एक चांगला माणूस म्हणून ये आयुष्यात एकदा तरी. चिडू नको ना तू, चिडतो नाही चिडते जा. ए चल ग बेगी बेगी, किती वेळ लागते. पाय उचल की, पाय उचल म्हणलं ते बाई टाच बी उचल ना. अहो येते ना. काय तुमचं चाललंय बिगी बिगी बिगी? आता पोरीच्या लग्नाचा बास्ता बांधायचा म्हणल्यावर याय लागणारच ना. चला 4 दुकाने हिंडायला चालले लगेच. ए चल की आता. काय चाललं तुझं? जोडप येते जोडप. अरे कशाला जोडपं पुढे एकटीच आहे ना तू. अरे ए बघा दुकान आलं. काय त्या साड्या बघायच्या त्या बघून घे. हा बघते. दादा मला जरा चांगल्या साड्या दाखवा बरं. बस्ता बांधायचा आहे लेकीचा. मी हा बरं का. चांगल्या साड्या दाखवा. आणि हे बघा पदरावरती की नाही जरतारीचा मोर हवाय पिसारा फुलवलेला तेवढा दाखवा. हा पिसारा फुलवलेला मोर. स्वतःचा पसारा बघा. हा बघा माझ्या पसाऱ्याबद्दल बोलू नका सांगते. एवढा पसारा आहे तरी मी अख्खा संसाराचा पसारा सांभाळलाय. कधी हो नाही केलं की चू नाही केलं. उगा काय बोलून दाखवता. आतापर्यंत या कामाला बाई ठेवलेली नाही. तुझं चाललंय. मी बसा तुम्ही. उगा माझं तोंड उघडायला लावू नका. एक बाईने ठेवली कामाला जशी तुम्ही ठेवले तिकडं. काय बोलती? मी कुठं बाई ठेवली? हा सांगा ना ती महिना कोण आहे? मला काही दिसत नाही. काय बोलती तू? समतीकडे तुमची ती महिना महिना कुत्र्याबाई गोळ्या घोंटा तुम्ही. मला बोलू नको. नका मारू नका मारू. दुकानात 4 चौकात तमाशा होते. नको मारू मला. भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. या बघा स्वतःच माणूस मंगळ असलं की कुणी बिऊन हात लावता अंगाला. मी भाऊना लावला ना. भाऊना लावला. ए बुसधाड्या मी आहे ना. मला हात लाव ना. माझ्या जोरदार टाळ्या. क्या बात है. अरे बास बास मेलो मेलो किती हसवाल. खरंच अशी अवस्था झाली होती आमची. क्या बात है. शब्द अपुरे पडतात यार. जोरदार म्हणजे जोरदार टाळ्या. 1 नंबर परफॉर्मन्स. वा मजा आला. सई तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? यू डोंट हॅव टू प्रे. खरंच जुजबी वर्दीच परफॉर्मन्स होता. अत्यंत सुंदर. म्हणजे खरंच माझ्याकडे आज शब्द नाही आहेत बोलायला. मानाचा मुजरा. अमेझिंग. आउटस्टँडिंग. सॉरी पण जुजबी दिली पण हेही करावं असं वाटतं मला. मला पण ऍक्च्युली हे करावं असं वाटतंय पण मला वाजवता येत नाही. आवाज तू काढा. आवाज तू काढा. आवाज आउटस्टँडिंग. म्हणजे माझ्याकडे खरोखर प्राजक्ता म्हणाली तसं माझ्याकडे खरोखर शब्द नाही आहेत. म्हणजे लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अप्रतिम लिखाण आणि काय सादरीकरण. म्हणजे तुमची एनर्जी आणि तुमचं टायमिंग आणि तुमचं डेडिकेशन आणि तुमची पॅशन कमाल कमाल. म्हणजे खरोखर खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे. सलाम आहे तुम्हाला दोघांना. सलाम. कई बार तोहफे खरीद के बीबी को पड़ता है मनाना. कई बार तोहफे खरीद के बीबी को पड़ता है मनाना. वो मांग रही है आम तुम दे रहे हो बनाना. मंडळी एक परफेक्शनिस्ट अभिनेत्री आपल्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी घराबाहेर पडली आहे. बघूया ती कुठे जाऊन कुठल्या भूमिकेचा अभ्यास करते ते. दयाती नको रे खरी भीक घाला. आज हेच आहे. आहा दयाती नको रे खरी भीक घाला.
तिरस्काराने थोडं हाड हाड भिकारी बोला, आला भीक मागायला आला, आला भीक मागायला आला, आला भीक मागायला आला. हो हो मी आहे भिकारी. टांग म्हटलं आज येत आहे. टांग हो आहे मी भिकारी. पण मला सांगा कोण भीक नाही मागत? कुणी आधाराची मागतो, कुणी पगाराची मागतो, कुणी आधाराची मागतो, कुणी पगाराची मागतो. ती पण एक प्रकारे भीक आहे. आमची आर्थिक परिस्थिती वीक, स्वतःशी प्रामाणिक, नाईलाजानं हात पसरून गरजा भागवतो, हा आमचा कामाचा किक आहे. आला भीक मागायला आला, आला भीक मागायला आला. आज एवढंच आहे. द्या रे द्या, कुणीतरी गरीबाला भीक द्या. द्या रे द्या, कुणीतरी गरीबाला भीक द्या. 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, अगदीच काय नाही तर मोबाईलचा रिचार्ज द्या. तुमच्या स्किट मध्ये कॅमिओ द्या, काहीतरी द्या, पण द्या. दिल्याशिवाय राहू नका आणि दिल्याशिवाय जाऊ नका. द्या रे द्या. आमिर दादा, अरे आमिर दादा कसा आहे? हा तुम्हाला सांगतो मोठा माणूस आहे. परवा जुहू चौपाटीवर दिसला, लगेच जाऊन त्याच्याकडे भीक मागणार होतो, पाय धरून याचना करणार होतो. याचना काहीतरी वेगळं सुरू होतं. घ्या रे घ्या, आता हाय ते एवढंच घ्या. आम्ही दादाकडे जाऊन भीक मागणार होतो, याचना करणार होतो, पण बघितलं तो पाणीपुरीवाल्याशी भांडत होता. 1 सुकापुरी दे ना, थोडीशी शेव दे ना. आणि पाणीपुरीवाला कोण? बाबा शेठ. तिकडे पाणीपुरीची गाडी चालवतो आणि इकडे डोश्याचा तवा समोर ठेवतो. मग त्या पाणीपुरीचे 15 रुपये देऊन बाबा शेठच्या तावडीतून आमिर दादाला सोडवलं. माझ्यासाठी आज वाजव दादा, आज तुलाच वाजवायचं. द्या गरीबाला काहीतरी. कुणी शमी चौगुले, अमेरिका रिटर्न. द्या 1-2 डॉलर द्या. द्या गरीबाला काहीतरी द्या. देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या, गरीबाचा आशीर्वाद घ्या. द्या रे भाई. तुम्ही पण काहीतरी द्या. नाही ऍक्च्युली तुम्ही भिकारी आहात का? नाही, काटकोन तिकोणाचा कर्ण आहे. उरलेल्या 2 बाजूंची बेरीज शोधतो. हे कोण छंद म्हणून कपडे घालते काय? नाही तसं नाही. त्यात तर आज मी जबरदस्ती म्हणून घातलं, इच्छा नव्हती. काहीतरी द्या. ऐका ना, मी ना भिकारी शोधतेय. काय म्हणा? मी भिकारी शोधतेय. तुम्ही टपरी शोधत असाल. भिकारी कोणी शोधतं का हो? आजकाल भिकारी कोणी शोधत नाही, पुण्याचं काम करण्याचे दिवस गेले. हो खरं तर हे न पटण्यासारखंच आहे भिकारी शोधते वगैरे. पण काय मी मेथड ऍक्ट्रेस आहे ना. हे पटण्यासारखं आहे. काय म्हणलं? हे पटण्यासारखं आहे ना. तर मी मेथड ऍक्ट्रेस आहे, तर मला ना असं भिकारी पण जगायचंय. म्हणजे मला एक फोन आला होता एका प्रोड्युसरचा की तुम्ही भिकारी व्हाल का? म्हटलं व्हाय नॉट, मला आवडेल. मला असं वेगवेगळं करायला खूप आवडतं. म्हणजे जोपर्यंत ते भिकारी पण माझ्या असं नसा भिनत नाही ना, तोपर्यंत मला ना मज्जा येत नाही. मला फक्त तुम्ही शिकवा कशी. बाई हो, भीक मागायला मुळात माणूस शिकवतच नसतो, परिस्थिती शिकवते. वा, एवढंच त्याला तुम्ही मला सुखानं भीक तरी मागू दे. आले तिथे तोंडाला लिपस्टिक आणि पावडर लावून, मेकअप करून, भारीतले कपडे घालून, वजन वाढवून भिकारी बनायला आले. असं नाही भिकारी होता येत. मग कसं होता येत? त्याच्यासाठी मेहनत लागते. मेहनत, कष्ट लागतात. 1 मिनिट, तुम्ही माझ्या मेहनतीवर संशय घेताय, माझ्या कष्टांवर डाऊट घेताय. 1 मिनिट, वजनाचा तर काहीच होऊ शकत नाही. पण काय करताय? 1 मिनिट तुम्ही. हो बाई थांबा 1 मिनिट. हो नाही बाई. हो हे बघा. ओ बाई असं करू नका. हो बाई असं करू नका. काय करताय?
काय लोक काय म्हणतील हो बाई ओ बाई ऐका ना तुम्ही थांबव जरा. बाई ओ ओ बाईची छेड काढतो तू? नाही हा बाईची छेड काढतो. मारा रे सगळ्यांनी. नाही सॉरी होते हमारे साथाच्या माहेचे हे जे मेथड ऍक्टर आहेस. हा पटत नाही का? पटत नाही नाही होते का? काय बोलतोयस तू? अरे हमरे सातमेचे ह्याचे तुम्ही हे करू नका. म्हणजे आजच जोडी केली आहे लेकिन सातमेचे ह्याचे का हल्ली नवीन पोरांबरोबर एक्सपेरिमेंट करतात काही माहित नाही पण सातच आहे. सातमेच आहे. उठले थोडा धीर मिळाला होता. सातमेच. ओय बाई तुला काय वेळ लागला का? रस्त्यात स्वतःचे कपडे काय फाटतील? लोक मारतील ना मला. थांब एक मिनिट. माझ्या मेहनतीवर डाऊट घेतोस ना तू? तर तू बघ मी काय काय करते. अशाने काय होणार आहे? तेही शांत होऊन बघताय. दाखवते आता मी वाटते भिकारी वाटते. येते बाहेर वाटते ना भिकारी. नाही भिकारी असल्याचं आव आणून भीक मिळाली असती तर कशाला पाहिजे होतं? अचानक भीक मिळणार नाही. मग कशी मिळणार? उन्हा पावसात रस्त्यावर बसावं लागतं. सण वार पौर्णिमा अमावस्या नक्षत्र सगळं लक्षात ठेवावं लागतं. एक मिनिट मी सगळं टाईप करून लिहून का? मला कसं सगळी प्रोसिजर मी प्रोफेशनल नटी आहे ना सो मला ते सगळं करावं लागेल. सगळं नवनवीन असं सुचवावं लागतं. नवीन म्हणी तयार करावं लागतं. ओके बेईंग भिकारी. आपल्या बेईंग भिकारी आपल्या म्हणी तयार कराव्या लागतात. कशा अभागी भद्र नशिबाला छिद्र. क्या बात आहे. नियतीने दिला धोका तिच्या नावानं बोंबा ठोका. असं सतत नवीन शोधावं लागतं. खूप अभ्यास करावा लागतो. म्हणजे सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं. ओके म्हणजे देवळात कधी जायचं, कुठल्या वाराला कुठल्या देवळात जायचं. ओके पण एकादशीला वार कुठलाही असू दे विठ्ठलाच्या देवळात जायचं. अच्छा मग कुठल्या देवळात कधी जायचं, बार समोर कधी जायचं, ट्रॅफिक मध्ये कधी जायचं, कुठला सिग्नल मोठा कुठला चौक मोठा सगळ्याची माहिती असावी. ओके आपलं रडगाणं ऐकून समोरच्याने भीक का द्यायची याचं ठाम करणं आपल्याकडे पाहिजे. आणि हे सगळं 20 सेकंदात. 20 सेकंद. कसं म्हणजे पहिल्या 5 सेकंदात समोरचा भीक देऊ शकतो का नाही याची खात्री करायची. त्यानंतरच्या 5 सेकंदात आपलं रडगाणं ऐकवायचं. त्याच्या पुढच्या 5 सेकंदात नियव शांतता, फक्त एक्सप्रेशन. आपण जे रडगाणं ऐकवलंय ते आपण जगतोय असं दाखवायचं. चेहऱ्यावरती सगळं ते आणायचं. चेहऱ्यावरती दुःख आणा. चेहऱ्यावरती धुका आलंय दुःख आणा. अंडर प्ले करते मी. अंडर प्ले लाऊड करा लाऊड. इथे चुकता तुम्ही सिनियर लोक. आपण करतात तेच बरोबर. आपण करतोय तेच बरोबर. किती वर्ष दुःख. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा गाणं. आपल्याला गाणं गाता आलं पाहिजे. जनरली आपण गाणं शिकताना गाण्याचे आकार उकार शिकतो. ओके पण बेईंग भिकारी गाण्याचे इकार महत्वाचे. इकार. तुम तो ठेरी परदेशी. तुम तो ठेरी. तुम तो ठेरी. काय करतोय तू हे? आता समोरच्या व्यक्तीकडनं पण इकार आला पाहिजे. तुमच्या इकाराचा स्वीकार झाला पाहिजे. कळलं? समोरच्या व्यक्ती तुमच्या गाण्यामध्ये रमून त्याने तुम्हाला दाद नाही दिली पाहिजे. त्याने तुम्हाला भीक दिली. ओके मी करू. हा म्हणजे कसं ठेरी पिरी देसी. नाही तुम तो ठेरी परदेसू. ते इकार आहे ना. ओरिजिनल इकार आहे ना. मग आता आपण उकार द्यायचा. ओके असं. ओके म्हणजे कसं तुम तो ठेरी परदेसू साथ क्या निभाओगे. इथे नाही इथे गीत ठेवायचा. नाही सगळंच आपण नाही करायचं. थोडं समोरच्याला पण ठेवायचं. कळलं? ओके आलं लक्षात. आणि गाणं म्हणताना हे सगळ्यात महत्वाचं. ह्याला काय म्हणतात? ह्याला कोणी काही म्हणतं. प्रोडक्शन वाले फरशीचा 2 तुकडे पण बोलतात. याला लोक टिपड्या बोलतात पण आपल्यासाठी म्युझिक बँड. चिमटा बसला. काय आलं? चिमटा बसला. पोटाचा चिमटा घालवण्यासाठी बोटाला चिमटा घ्यावाच लागतो. घ्या. तुम तो ठेरी परदेसू. तुम तो ठेरी परदेसू
आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखव. ओके हा बघा. द्या रे द्या, कुणीतरी या गरीबाला काय तरी द्या. देवधर्म करा, पुण्य पूर्ण करा, गरीबाला मदत करा, देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या. म्हटलं ना लगेच इमोशनल करायचं. द्या रे द्या, या गरीबाला काहीतरी द्या, पुण्य पूर्ण करा. द्या रे द्या. नाही करायचं पुण्य, पाप करायचं मला. काय करणारस? नाही करायचं पुण्य. हा ओ भाई, ओ काय काय करताय दादा? ओ काय करताय? माझ्यावर ही भीक मागायची वेळ गेल्या 1 वर्षापासून आली दादा. अहो तुम्ही काय करताय? दादा अहो काय? मी बूट पॉलिश करेन दादा. अहो बूट खाली राहिले ना, इकडे काय करताय? ओ दादा मी बूट पॉलिश करेन, मी मेहनत करेन, मी कष्ट करेन आणि मी पैसे कमवेन. मला भीक नको दादा. दादा 1 वर्षापूर्वी पनेश्वरला आमची फॅमिली गेली होती आणि बसचा ऍक्सिडेंट झाला. त्यात माझे दादा वहिनी आणि मी मेलो. पण मिली मग या जगण्याला काय अर्थ आहे? दादा वहिनीच नाही येत तर मी परमेश्वराला नेहमी म्हणत असते, कशाला मला जगवलंस तू दादा? पण दादा मी हे तुम्हाला का सांगते सगळं? माझं भोगते तुम्ही. पण दादा मला फक्त 2 रुपये द्याल का? काहीच खाल्लं नाहीये मी सकाळपासून. माकडा मेहनत करते, मेहनत. मी बूट पॉलिश ताई राहू दे, ताई राहू दे, ताई राहू दे. दादा हा दादा दादा ना एकच दादा येईन एवढंच. वडापाव खा, वडापाव खा. दादा 12 रुपयाला येतो वडापाव. अजून 20 ठेव, 2 वडापाव खा. बघ रे माकडा, हिच्याकडे बघून दया येते. ही भिकारी वाटते तू. खोटा भिकारी कुठचा? दादा 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 दादा. अरे हे सोले रे. 1 मिनिट थांब, प्रोड्युसरला फोन लावते. हॅलो 1 मिनिट. हॅलो, इथून पुढे मला हिरोईन होशील का माझ्या पिक्चरची? असे फालतू प्रश्न नाही विचारायचे. मी भीक मागून पैसे कमवणार आहे, कळलं ना? इथून पुढे फोन नका ठेवा फोन. जा जा चल ऍक्टिंग कर. जा चल ऍक्टिंग कर. मी ऍक्टिंग करू? मग तू काय करणार? सुबह पहली गाड़ी सो घर को लौट जाओगी. सुबह पहली गाड़ी सो घर को लौट जाओगी. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. काय कॅरेक्टर्स पकडले तुम्हा दोघांनीही. क्या बात, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया दर्दी हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई? ओमकार आणि नमा, तुमची जोडी बघून मला आज आश्चर्याचा धक्का बसलाय आणि तो सुखद आहे. दोघेही तगडे कलाकार आहात. ह्याची पावती तुम्हाला वारंवार आम्ही दिलेलीच आहे आणि तुम्हाला दोघांना आज बघून मला खूप आनंद झालाय. उत्तम झालं. मला ही जोडी पुन्हा पुन्हा बघायला खरंच खूप आवडेल. वेल डन अँड ऑल द बेस्ट. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. उत्तम झाले परफॉर्मन्सेस, उत्तम. काही नवीन जोड्या बघायला मिळाल्या, मजा आली. भाईंनी ज्या प्रकारे पप्पी कॅच केली ते खूप आवडलं. खूप खूप धमाल आली. आणि म्हणजे मी नेहमी वाट बघत असते की हास्य जत्रेचं शूटिंग कधी आहे, कारण जेव्हा मी इथे असते तेव्हा मला सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि मी मनमोकळेपणाने हसते आणि मला पुढच्या अख्ख्या महिन्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे धमालच असतात परफॉर्मन्सेस आणि हाही एपिसोड एकदम तगडा झाला. प्रसादा? मजा आली, खूप मजा आली. कालचा आणि आजचा दोन्ही भाग जर का आपण बघितले तर अनेक कला त्यात सादर झाल्या. अंशुमन विचारेकडनं निवेदन कौशल्य दिसलं, वनिताकडनं ठसकेबाज लावणी दिसली, ओमकार आणि नमाकडनं एक वेगळीच कला दिसली. प्रसादच्या तर कला आपण वेगवेगळ्या पाहतोच. थोडक्यात गणेशोत्सव चालू आहे म्हणून
गणपतीची सर्वांग सुंदर मूर्ती पाहावी तसा एपिसोड. वा 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 वा